प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज सुद्धा आपला रिव्ह्यू खूप छान दाखवलाय। सुरुवातीलाच आपण बघतोय की दुर्गा आत्या म्हणताय अप्पू आणि सुमीबद्दल ऐकलं आणि मला राहावलंच नाही, मी इथे ताबडतोब निघून आले, पण गावी माझं एक काम राहिलंय। माई म्हणतात 15 ऑगस्टचं ना? अप्पू म्हणते म्हणजे? माई म्हणतात अगं गावी 15 ऑगस्टला आत्याबाई झेंडावंदन करतात। पन्ना काकू म्हणते तेही गावातल्या सगळ्या महिलांना एकत्र घेऊन आणि एखाद्या महिलेच्या हस्ते, ज्या बाईने चांगलं काम केलंय, आदर्श ठेवलाय लोकांसमोर, अशा बाईच्या हातूनच त्यावर्षी झेंडावंदन करतात, त्याच बाईला झेंडावंदनाचा मान मिळतो। आता अमेय म्हणतो तुम्हा सगळ्यांना माहीत नाही आहे म्हणून सांगतो, आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा दादा, माई, विठू बाबा, सुवा काकू सगळे आम्हाला गावी घेऊन जायचे मुद्दाम ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायसाठी। सुमी म्हणते आम्ही खूप मजा करायचो। माई म्हणतात हो, आपण कितीकदा आत्याच्या हस्ते झेंडावंदन केलंय। शशांक म्हणतो सगळी तयारी आम्ही करतो। आता आत्याबाईला विचारण्यात येतं झेंडावंदनाचा मान कोणाला मिळणार आहे? आत्या आजी अप्पूचं नाव घेतात, त्यामुळे निखिलला जरा प्रॉब्लेम होतो आणि तो तिथून निघून जातो। सुमी पण त्याच्या पाठोपाठ जाते। अप्पूने स्वतंत्रपणे निर्णय घेतलाय, त्यामुळे अप्पूचा मान आहे झेंडावंदनाचा, असं आत्या आजी सांगतात। निखिल राग निघून गेल्यावर शशांक म्हणतोय की अनारसे छान झालेत, म्हणजे कोणाचं लक्षात आलं नाहीये नेमकं झालं काय। आत्याजी म्हणतात अप्पू नीट लक्ष देऊन कर हं सगळं। अप्पू म्हणते मी सगळी तयारी करते आत्याजी। आत्याजी म्हणतात मग स्वागत गीताचं काय करायचं? अप्पू म्हणते मी आणि विठू बाबा आहे ना। शशांक म्हणतो नाही नाही राहू दे अपूर्वा। अप्पू म्हणते नाही मला शिकवलंय त्याने, मी म्हणते ना। शशांक म्हणतो राहू दे अगं नंतर म्हण। अप्पू कुठलं तरी स्वागतम स्वागतम अगदी कर्कश आवाजात गाणं गातीये। असो, आता निखिल त्याच्या रूममध्ये गेलाय। सुमी म्हणते अहो काय झालं, कोणाला फोन करायचा होता का? निखिल म्हणतो नाही, पण मला तिथे थांबणं असह्य झालं होतं। सुमी म्हणते काय झालं सांगा ना। निखिल म्हणते नाही कळणार तुला, नाही समजणार सुमी, आपण घरी जाऊयात बरं। सुमी म्हणते काय झालं अचानक तुम्हाला घरी जायला? निखिल म्हणतो ठीक आहे मी स्पष्टच सांगतोय तुला। अप्पूला दिवस गेल्यानंतर सगळ्यांचं वागणं तुझ्याशी बदललं असं वाटत नाही का तुला? सुमी म्हणते नाही तर मला अजिबात वाटत नाहीये। निखिल म्हणतो का माहीत नाही, पण मला हे सगळं खटकतंय। अप्पूच्या हस्ते का झेंडावंदन करायचं? सुमी म्हणते ओ म्हणून राग आलाय का तुम्हाला? अहो निखिल माहिती आहे का तुम्हाला, शाळेत माझा पहिला नंबर आला होता एका वर्षी, तेव्हा माझ्या हस्ते झेंडावंदन केलं होतं आणि अप्पूचं मनोबल वाढावं म्हणून आत्याजीने तिला झेंडावंदन करायला सांगितलंय। तिने एक योग्य निर्णय घेतलाय ना। निखिल म्हणतो अगं तुला हे योग्य वाटतंय ना, तुला याचं टेन्शन येऊ नये असंच वाटतंय मला। सुमी म्हणते हे बघा या घरची मी लेक आहे आणि अप्पू सून, आणि मला लेकीचं प्रेम ऑलरेडी मिळतंय आणि अप्पूलाही असं मिळत राहावं नाही का? आमच्या घरामध्ये सून आणि लेक असा भेदभाव करत नाही। निखिल म्हणतो अगं पण आणखीन एक प्रॉब्लेम आहे, आपण सुट्टी आणि घरी आहोत, आईबाबांना वाईट वाटेल ना? सुमी म्हणते मग मी आईबाबांना बोलवू का या उत्सवामध्ये, म्हणजे छान वाटेल त्यांनाही। निखिल म्हणतो बेस्ट आयडिया आहे। सुमी म्हणते मी बाहेर जाऊन कॉल करते, इथे नेटवर्क नाही आहे। सुमी आता बाहेर जाऊन बोलते तर तिची सासू तिला तिकडनं काहीतरी बोलते वाटेल तसं। सुमी म्हणते आई ऐकून तर घ्या, मी उलट उत्तर नाही देते तुम्हाला, आणि तिची सासू फोन कट करते। नेमका शशांक तिथून पास होत असतो, तो म्हणतो काय ग सुमे काय झालं, काही टेन्शन आहे का? फोन कोणाचा होता सुमे? सुमी म्हणते अरे माझ्या सासूबाईंचा म्हणजे निखिलच्या आईचा फोन होता। शशांक म्हणतो काही बोलल्या का त्या तुला? सुमी म्हणते नाही रे दादा काही नाही। सुमी मनात विचार करते की त्या काय बोलल्या हे मी शशांक दादाला नाही सांगू शकत, उगीच इतकं चांगलं वातावरण आहे त्यात कशाला माझ्यामुळे मूड ऑफ, माझ्या प्रॉब्लेममुळे नको मी नाही सांगत दादाला। आता शशांक म्हणतो काय ग सुमे काय विचारतोय मी, काही बोलल्या का त्या तुला? सुमी म्हणते काही नाही रे दादा, आम्ही इथे राहतोय ना म्हणून नाराज आहेत त्या, खूप दिवस झाले ना रे। आता शशांक म्हणतो बरोबर आहे ग त्यांचं, तेही आजी आजोबा होणार आहे ना, त्यांनाही तुझे लाड करावेसे वाटत असतील, त्यांना सांग की झेंडावंदन झालं की तू जाशील घरी। अगं आत्याजी एवढ्या दुरून आली आहे ना, तुम्ही या कार्यक्रमाला नसाल तर वाईट वाटेल आत्याजीला। सुमी म्हणते हो मी सांगितलंय तसं आईंना। बोलता बोलता शशांकला पेटीचा आवाज आलाय, तो म्हणतो सुमे पेटीचा आवाज, अरे बापरे हे बंद झालं पाहिजे। आता सगळे ओसरीत जमा झाले। विठू बाबा आणि अप्पू गाणं म्हणताय स्वागतम सुख स्वागतम, इतकं कर्कश आवाज आहे। आता सुवाई आहो असं म्हणतात, विठू बाबा म्हणतात परत ऐकायचं आहे का गाणं? सुवाई म्हणतात नाही नाही आहो मी असं विचारतीये की आम्ही ऐकायलाच हवं का आत्ता हे? विठू बाबा म्हणतात अगं असं काय करतेस, उद्या स्वागत गीत सादर करायचं तर रंगीत तालीम नको का? अप्पू म्हणते मग उद्या गाणं आहे तर रंगीत तालीम मस्ट आहे। शशांक म्हणतो मला काम आहे मला जायचं आहे। अप्पू म्हणते सगळ्यांनी ऐकावेच लागेल आमची तालीम।
विठूबाबा म्हणतात अप्पूची इच्छा आहे तर गाऊ द्यात तिला. माई म्हणतात गा तुम्ही गा. सुवाई म्हणतात माई गा काय गा, असले डोहाळे जड जातील ना आपल्याला. हे बघा एक काम करा, तुम्ही ना आत्ताच जर उद्याच्या कार्यक्रमात काय म्हणणार आहे ते आम्हाला कळलं तर कसं चालेल नाही का. ए अप्पू त्यापेक्षा तुम्ही ना तुमचं गाणं असं गुलदस्त्यात ठेवा. अप्पू म्हणते सुवाई काय काय बोलतेस तू, गाणं असं कुठेही ठेवता येतं का, असं ठेवायचं असं थोडी होतं. अम्मे म्हणतो अगं म्हणजे सरप्राईज ठेवायचं. विठू बाबा म्हणतात ठीक आहे. माई म्हणतात तुम्हाला चालेल ना विठू भाऊजी. हां मग कार्यक्रमाला गा तुम्ही, पण आपण आत्याबाईच्या गोष्टी ऐकूयात आता. प्राची म्हणते हां आत्या आजीने का झेंडावंदन सुरू केलं ना ती गोष्ट सांगेल आत्या आजी. आत्या आजी म्हणतात अरे तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे ना. सुवाई म्हणतात हो पण निखिल आणि अप्पू नवीन मेंबर आहे त्यांना माहीत नाही ना. मग आत्या आजी गोष्ट सांगतात, देश तेव्हा पारतंत्र्यात होता तर तेव्हा हजारो लाखो सैनिकांनी आहुती दिली आहे. आपल्या देशाच्या जवानांनी प्राणाची आहुती दिली तेव्हा कुठे 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मी ना तेव्हा खूप लहान होते, मला लक्षात आहे गावोगावी लोकांनी खूप शोभायात्रा काढल्या होत्या, देशभक्तीची गाणी बनवली होती. काय म्हणून सांगू, वेगळाच उत्साह होता. अप्पू म्हणते म्हणून तू उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करतेस का. आत्या आजी म्हणतात एकदा ना मी वाघा बॉर्डरला गेले होते, तिथे ना सगळे ते जवान लोक आपल्या मुलाबाळांना आयांना बायकांना सोडून आपली रक्षा करतात. मला असं वाटलं आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, ते तिथे दिवस रात्र राहून आपली रक्षा करतात ना. म्हणून मी सगळ्यांना गोळा करून सांगते की झेंडावंदन करायलाच हवं. अप्पू म्हणते हे छान आहे, आपण म्हणायलाच हवं त्यांना थँक्यू. सुवाई म्हणतात नुसतं थँक्यू म्हणून चालणार नाही बाळा, आपल्याला जे कष्टाने स्वातंत्र्य मिळालं ना त्याचा आपण आदर करायला हवा आणि त्यासाठी आपण कर्तव्य आणि जबाबदारी दोन्हीही पार पाडून उत्तम नागरिक व्हायला हवं. विठू बाबा म्हणतात त्याच जबाबदारीचा भाग म्हणून तुम्ही आमचं गाणं ऐकायला हवं. शशांक म्हणतो बाबा काय संबंध आहे, मला कामं येतं मी चाललो. शशांक तिथून निघून जातो आणि प्रत्येकजण एक एक कारण शोधतंय तिथून जायला. सुवाई म्हणतात खूप कामं आहे आत्याबाई, किती दमल्या आहेत नाही. आत्या आजी पण म्हणतं हो मी खूप दमले, किती बोलले मी केव्हाची, तुम्ही जा आता मी आराम करते इथे बसून. माई म्हणतात जा सगळेजण आपापल्या कामाला, मी नंतर फोडणी घालायला येते हां सुवा किचनमध्ये, सगळे इकडे तिकडे पांगले आहेत. विठू बाबा म्हणतात बघ आपल्या कलेची कोणालाच कदर नाही आहे या घरामध्ये. आत्या आजी म्हणतात मला आवडतं बाई गाणं ऐकायला. विठू बाबा म्हणतो नक्की आम्ही गाऊ का मग. आत्या आजी म्हणतात हो गा ना गा. पण अप्पू आणि विठू बाबाच्या कर्कश आवाजात आत्याबाईंना चक्क झोप लागली आहे आणि मग हे दोघं नुसते एकमेकांच्या तोंडाकडे बघतात आणि मग कसले गाणं म्हणतात. आता रात्रीच्या वेळी अप्पूला कसं तरी व्हायला लागलंय, आता हे मूड स्विंग्स आपल्याला बघावेच लागणार आहेत. अप्पू म्हणते बघ खडूस मी मरणार आहे आता. शशांक म्हणतो अगं काय होते अपूर्वा, असं का बोलतेस तू. अप्पू म्हणते अरे असं इथे ना असं धुसफूस धुसफूस होतंय, असं कसं तरी होतंय रे. शशांक म्हणतो अगं काय होतंय नेमकं तू सांगशील का मला. अप्पू म्हणते मला गुळमुळ गुळमुळ होतंय रे, मला कळत नाहीये. शशांक म्हणतोय तुला उलटीसारखं होतंय का. अप्पू म्हणते नाही रे बाबा मला नाही कळत आहे मला काय होतंय. शशांक म्हणतो असं कसं नाही कळत आहे तुला, सांगता आलं पाहिजे ना अपूर्वा. हे बघ आपण उपचार कसे करणार, आपण एक काम करूया का तुझ्या बाबाला फोन करूया का. अप्पू म्हणते नको रे खडूस, बाबा मला काय विचारेल, तुला काय होते मला सांग, मलाच कळत नाहीये मला काय होते, मी काय सांगू त्याला. शशांक म्हणतो त्यांच्याकडे जाऊया. अप्पू म्हणते नको नको, तिकडे गेल्यावर मला त्रास होतोय दिसल्यावर बाबा म्हणेल इथेच थांब, माझं झेंडावंदन मिस होईल ना. शशांक म्हणतो झेंडावंदनपेक्षा तब्येत महत्वाची आहे ना. शशांक म्हणतो अगं आत्ता तुझी तब्येत महत्वाची आहे, ती सुधारली तर बरं वाटेल ना तुला सकाळी. आत्या आजी म्हणतात काय झालं. आता अप्पू म्हणते मला कळत नाहीये, गुळमुळ गुळमुळ होतंय. माई म्हणतात हिला नक्की काय म्हणायचं आहे आत्याबाई. आत्या म्हणतात काही नाही, तिला लिंबाचं पाणी प्यायला द्या आणि ती लिंबाची साल आहे ना त्याचा वास घे. शशांक पटकन जातो आणि लिंबाचं सरबत करून आणतो. माई म्हणते अगं असं होतं अप्पू या दिवसामध्ये, का एवढी काळजी नाही करायची बाळा. अप्पू म्हणते अगं माई उद्याचं झेंडावंदन जमेल ना मला. आत्या आजी म्हणते हे बघ तुझ्याकडे एखादी सुगंधी वस्तू असेल तर ती जवळ ठेव, असं मळमळलं की मधून मधून वास घेत जा गं. असं होतं जेवणाचा वास फोडणीचा वास सहन होत नाही अशा वेळेला.
शशांकने लिंबाच्या फोडी दिल्या, आता अप्पूला मच बेटर वाटतंय. आत्याजी म्हणतात तू आता मी सांगितलेलं लक्षात ठेव, म्हणजे रात्रीची गोरणार नाहीस तू. शशांक म्हणतो ते गोरणं महत्वाचं आहे. दोघं जण गेल्यावर या हसायला लागतात. याला बिचारायला तिच्या गोरायचीच पडली. आत्याजी म्हणतात हे मात्र आत्याबाईंनी छान सांगितलं की प्रेग्नन्सीमध्ये खरंच असे वास नकोसे वाटतात. आता अप्पू सकाळी रेडी होऊन तयार झाली आहे. शशांकला उठवतीये पण तो काही उठेना. 5 मिनिटं म्हणून थांबतोय. अप्पू म्हणते माझं आवरून झालेलं आहे, तू टाइमपास करू नकोस रे कडूस, उठ ना. कसा बसा हा उठलाय तर आता जरा लाडात आलाय. अप्पू खूप गोड दिसतेय ना आणि तो तिला जवळ घेतो आणि म्हणतो ए अपूर्वा मला चिमटा काढ ना. अप्पू म्हणते वेळ आहे का रे खडूस चिमटे काढायची. शशांक म्हणतो काढ ना प्लीज. आता अप्पू काढते आणि जोरात काढते. शशांक तू किती जोरात काढलास. अप्पू म्हणते तू काढ म्हटलास मी काढले. आता शशांक म्हणतो किती गोड दिसतेस तू, किती छान दिसतेस. मला असं वाटलं की मला स्वप्नच पडलंय, पण खरंच तू माझ्या जवळच आहेस हा अपूर्वा. आता हा तिला मिठीत घेणार तेवढ्यात अप्पू म्हणते नो लाड, पटकन उठायचंय, सगळे वाट बघतायत आपली. अरे माझ्या हस्ते फ्लॅग होस्टिंग होणार आहे ना, तुला कळत कसं नाहीये, चल ना. शशांक पुन्हा झोपत असतो तेव्हा ही आत्या आजीची भीती दाखवते. मग हा पटकन उठून रेडी होतोय. आता सुवाई आणि सगळेच जण बाहेर आलेत अंगणामध्ये झेंडावंदनासाठी. सुवाई तयारीचं कौतुक करतात आणि म्हणतात अप्पू शशांक कुठे, उत्सव मूर्ती कुठे आहे. विठू बाबा म्हणतो मी स्वागत गीत म्हणतो. तेवढ्यात अप्पू आणि शशांक आले आहेत. सुवाई म्हणतात नको, आपण ना तुमचं स्वागत गीत शेवटी ठेवूयात. विठू बाबा म्हणतो अगं स्वागत गीत आहे ते शेवटी कसं होईल. शशांक म्हणतो आज बदल म्हणून शेवटी ठेवूयात ना बाबा. आणि माई आणि आई तू सुद्धा दोघी जणी प्रास्ताविक करा की कार्यक्रमाचं. विठू बाबा चिडतात बरं कटच केला ना कार्यक्रम म्हणतो शेवटी. सुवाई आता 2 शब्द बोलतात. त्या म्हणतात मी फार काही बोलणार नाहीये, मला एवढंच सांगायचंय की आपण आजच्या दिवशी झेंड्याला मानवंदना दिली म्हणजे आपला स्वातंत्र्य दिवस आपण साजरा केला असं होत नाही. आपली जबाबदारी आपल्याला झटकता येत नाही. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या स्वातंत्र्य योद्धांनी, ज्या सैनिकांनी, क्रांतिकारणी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे ना, त्यांचं नित्यस्मरण झालंच पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वातंत्र्य जशी एक संधी आहे तशी एक जबाबदारी सुद्धा आहे. आणि सगळेच जण जय हिंद असं म्हणतात. आता माई बोलतात आत्याबाईचा मान राखून अपूर्वा शशांक कानेटकरच्या हस्ते आज झेंडावंदन होणार आहे, जय हिंद. आणि सगळेच जण जय हिंद असं मोठ्याने म्हणताय. आणि अप्पूने आता तिच्या हाताने फ्लॅग होस्टिंग केलंय आणि सगळ्यांनी तिथे उभं राहून झेंड्याला मानवंदना दिली आहे. खरंच सुरेख दाखवला प्रेक्षकांनो यांनी आज रिव्ह्यू. म्हणजे फक्त आजच्या दिवसापुरतं आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, पण खरंच सुवाईने सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येक जवानांचे, क्रांतिकार्याचे नित्यस्मरण नक्कीच केले पाहिजे. आणि इथे सुरेख गाणं त्यांनी प्ले केलंय. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. जय हिंद. ह्या मानवंदनेनंतर इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला. प्रेक्षकांनो सुरेख दाखवलाय त्यांनी, प्रश्नच नाही. तर पुढे आपण बघतोय शशांक अपूर्वाला सुमीबद्दल सांगतोय की तिच्या सासूशी बोलत होती, कदाचित तिची सासू तिला घरी बोलवतीये. अप्पू म्हणते पण तिची इच्छा नाहीये ना जायची. शशांक म्हणतो अगं असं अडवता येत नसतं अप्पू. अप्पू म्हणते मी अडवेल सुमीला, त्यात काय एवढं. तर आता बघूयात सुमीच्या आयुष्यात पुन्हा काय प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत. पण आता जरा इंटरेस्टिंग दाखवत आहेत ते रिव्ह्यूज, यात शंकाच नाही. प्रेक्षकांनो आपला रिव्ह्यू तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एखाद्या वेळेला ना काहीतरी गडबड होते, मग तुम्हाला माझा रिव्ह्यू दिसत नाही. जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनाच फक्त मग रिव्ह्यू दिसतो. त्यामुळे प्रेक्षकांनो आज 15 ऑगस्टचे औचित्य साधून नक्कीच ज्यांनी कोणी चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.